पश्चिम बंगालच्या राजकारणात गेल्या काही दशकांपासून व्होट बँक जपण्यासाठी केल्या गेलेल्या राजकारणाने आता एक वेगळं वळण घेतलेलं दिसतंय. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेला हा प्रांत आता वैचारिक आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या केंद्रस्थानी आलाय. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसवर सातत्याने होणारा हिंदू विरोधी असल्याचा आरोप आणि त्यातून निर्माण झालेला जनक्षोभ हा अलीकडच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या यशाचा मुख्य आधार ठरलाय. हिंदू विरोधी ममतांच्या सत्तेला जणू सुरुंग लागल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे जयेश पाटील. पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठे बदल दिसून येत असून भारतीय जनता पक्ष राज्यात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. बंगालमध्ये सीमावर्ती भागात वाढती घुसखोरी आणि लोकसंख्येच्या बदलत्या प्रमाणामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सामाजिक संतुलन बिघडलं. जेव्हा जेव्हा कट्टरपंथीयांकडून हिंदूंवर हल्ले झाले, तेव्हा राज्य प्रशासनाने घेतलेली बचावात्मक किंवा दुर्लक्षाची भूमिका हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. पश्चिम बंगालमधील संदेश खाली प्रकरण हे अलीकडच्या काळातील सर्वात भयानक उदाहरण ठरलं. संदेश खालीतील हिंदू महिलांनी तृणमूलच्या स्थानिक नेत्यांवर केलेले लैंगिक शोषणाचे आणि जमिनी बळकावल्याचे आरोप केवळ गुन्हेगारी नाही, तर ते एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारे वाटले. या घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर 24 परगणा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये घुसखोरांना ओळखपत्र देऊन त्यांची व्होट बँक तयार करणं हा हिंदूंच्या राजकीय अस्तित्वावर घालाच म्हणावा. 2011च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या प्रकारे भाजप समर्थकांना आणि विशेषतः हिंदू वस्त्यांना लक्ष्य करण्यात आलं, त्यावरून प्रशासकीय यंत्रणेच्या निपक्षपातीपणावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. हजारो लोकांना आपली घरं सोडून शेजारील राज्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला होता. ममता सरकारच्या काळात दुर्गापूजा आणि विसर्जन मिरवणुकींवर केवळ नमाजाची वेळ किंवा संवेदनशील भागाच्या नावाखाली निर्बंध लादण्याचे प्रयत्न झाले. कलकत्ता उच्च न्यायालयानेही अनेकदा या संदर्भात सरकारला चपराक लगावलेली होती. ममता बॅनर्जी यांनी इमाम भत्ता देणं किंवा विशिष्ट समुदायाला झुकतं माप देणं यांसारख्या निर्णयांनी हिंदू मतदारांमध्ये आपण आपल्याच राज्यात द्वितीय श्रेणीचे नागरिक होत असल्याची भावना प्रबळ केली. जय श्रीरामच्या घोषणांवर झालेली मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चिडचिड ही त्यांच्या विरोधकांसाठी हिंदू अस्मितेचा मुद्दा बनली. या अनन्वित अत्याचारांविरुद्ध जेव्हा सामान्य हिंदू नागरिक संघटित झाला, तेव्हा त्याचे प्रतिबिंब मतपेटीतून उमटले. भाजपला मिळालेले यश हे केवळ राजकीय रणनीती नसून तो बंगालच्या संस्कृतीला आणि धर्माला वाचवण्यासाठी हिंदू समाजाने दिलेला एक सामूहिक कौल आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 2016-17 मोहरम आणि दुर्गापूजा विसर्जन एकाच दिवशी आलं असताना राज्य सरकारने विसर्जनावर घातलेली बंदी आणि त्यानंतर हायकोर्टाने ओढलेले ताशेरे हा मुद्दा ममतांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तकांतून रामधेनू या शब्दाऐवजी रंगधेनू असा शब्दप्रयोग वापरण्याचा झालेला प्रयत्न हे हिंदू सांस्कृतिक खुणा पुसण्याचं षडयंत्र असल्याचं स्पष्ट होतं. पश्चिम बंगालमधील सत्ता संघर्ष आता केवळ सत्तेसाठी नसून तो अस्तित्वासाठीचा लढा बनलाय. तुष्टीकरणाचा अतिरेक आणि कट्टरपंथीयांना मिळणारे अभय यामुळे हिंदू जनमानस पेटून उठलेले आहेत. संदेशखालीसारख्या घटनांनी या असंतोषाला वाचा फोडली असून बंगालमध्ये आता ध्रुवीकरण हा केवळ शब्द उरलेला नसून ती एक वास्तववादी राजकीय शक्ती झाली आहे. पश्चिम बंगालची भूमी ही चैतन्य महाप्रभू आणि स्वामी विवेकानंदांची भूमी आहे. या भूमीवर जेव्हा बहुसंख्य समाज स्वतःला असुरक्षित समजतो, तेव्हा सत्तेचा सुरुंग अटळ असतो. ममता बॅनर्जींचे राजकारण हे केवळ सत्तेसाठीचे तुष्टीकरण नसून ते बंगालच्या मूळ हिंदू संस्कृतीला विस्थापित करणारे ठरते. म्हणूनच भाजपला मिळणारे यश हे केवळ राजकीय विजय नसून तो बंगालच्या आत्मसन्मानाचा हुंकार आहे. काय वाटतं तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.